दिवसाची सुरुवात बरोबर. आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस दुसरे राजे ह्याच्या 7वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस अ, ह्याविषयी लिहिलेलं आहे, की अरामाच्या राजाने शोम्रोनावर हल्ला केला आणि ते संपूर्ण शहर वेढून टाकलं. त्या लोकांची आतमध्ये कोंडी केली आणि त्यामुळे ते जे शोम्रोनातील लोकं होते, त्या ठिकाणी त्या इतकी महागाई वाढली की लोक उपाशी मरायला लागले आणि त्यामुळे आता काय करायचं कोणाला समजत नव्हतं. आणि त्या वेशीजवळ 4 कोडी बसले होते आणि त्यांनी नंतर असा विचार केला की आता असं पण आपण भुकेने मरणारच आहे, तर आता काय करूया, आपण अरामाच्या सैन्याकडे जाऊया आणि जर काय खायला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर मारून टाकतील आणि असं पण इकडं बसून आपल्याला मारायचंच आहे, त्याच्यापेक्षा हा प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा विचार करून ते त्या ठिकाणी गेले. आणि अरामाच्या सैन्याच्या तिकडं त्या ठिकाणी बघितल्यावर त्यांना असं आढळलं की तिथं कोणच नाही, सगळे निघून गेलेत, तंबू सगळे रिकामे आहेत आणि त्या ठिकाणी खायला आणि सर्व काही मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी आहेत. आणि पहिलं तर त्यांनी सर्व काही ते जमा केलं, खाल्लं सगळं आणि नंतर त्यांनी नंतर विचार केला की आपण इकडून निघून जाऊ. पण नंतर त्यांनी परत विचार केला की आपण हे बरं करत नाही. ही जी शुभवार्ता आहे, ही चांगली वार्ता जी आहे, हे आपल्याला जे चांगलं समजलं हे आपल्या लोकांना जाऊन सांगू, आपण राजवाड्यामध्ये जाऊन सांगू आणि ती बातमी आहे किंवा ती जी चांगली वार्ता आहे ती आपण आपल्याकडे ठेवू नये. शुभवर्तमान आपण जे म्हणतो की शुभवार्ता आपल्याला सांगायची आहे, हे शुभवर्तमान सांगणारे हे 4 कोडी तयार झाले आपल्या जीवनामध्ये. शेवटी शुभवर्तमान का आहे, की देवाची सुवार्ता का आहे, तर एक उपाशी माणूस दुसऱ्या उपाशी माणसाला सांगतो की जेवण कुठे मिळणार आहे. ही शुभवार्ता आहे, ही शुभवर्तमान आहे, ही सुवार्ता आहे. आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये तारण मिळालं आहे. हे सत्य आपण आपल्याकडेच ठेवून घ्यायचं नाही, तर आम्हाला जीवनाची भाकर सापडली आहे, त्याबद्दल आम्हाला इतरांना सांगायचं आहे. हेच आमच्या जीवनाचं खरं काम आहे, हेच आमच्या जीवनातील कर्तव्य आहे. सुवार्ता प्रसार म्हणजे एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला सांगणे की जेवण कुठे मिळते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान याचं 16वा अध्याय 15व वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 16 अँड वर्स 15. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.